नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा धारक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून किती कोटी ही मंजूर करण्यात आलेले आहे त्याबाबत अपडेट आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना कोणत्या कंपनी मार्फत शेतकऱ्यांना पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने पीक विमा कंपनीकडून 60,76,00,000 रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे, जमा करण्यात येणार आहे। त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेतकरी असाल तर शेअर करा। तर चला सुरू करूया संपूर्ण माहिती। पीक विमा इन्फॉर्मेशन 2023-24 राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 23-24 मध्ये रब्बी पीक विमा भरलेला आहे त्यांच्यासाठी पीक विमा कंपन्यासह राज्य सरकारच्या माध्यमातून 60,76,00,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। या पीक विम्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 या साली पीक विम्याच्या हप्त्यापोटी राज्य सरकारच्या माध्यमातून 60,76,20,714 रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयानुसार कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजनेच्या रब्बी हंगाम 2023च्या अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना रब्बी हंगाम 2023-24 या वर्षी पीक विमा हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हिस्सा पीक हप्ता अग्रिम 60,76,00,000 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे। या योजनेसाठी 2023-24 या आर्थिक वर्षात 9 कंपन्यांनी पीक विम्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी होती? तुमच्या पीक विम्याच्या पावतीवर तुमच्या जिल्ह्याच्या कंपनीचे नाव असेल तर त्या कोणत्या पीक विम्याच्या कंपनी आहे? पहिली कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी, चोलामंडल कंपनी, HDFC एग्रो कंपनी, ICICI कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, त्याच्यानंतर आहे रिलायन्स कंपनी, SBI कंपनी, युनायटेड इंडिया, युनिव्हर्सल शॅम्पू कंपनी। वरील कंपन्यांपेक्षा तुम्ही भरलेल्या विम्याची कंपनी असेल जर तुम्हाला लवकर पीक विम्याचे पैसे हे वितरित होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या ज्या कंपन्यांची नावं आहे ह्यापैकी एक कंपनी हे तुमच्या जिल्ह्यामधील पीक विम्याची पैसे हे या कंपनीकडे म्हणजे या कंपनीकडे काम आपल्या जिल्ह्याचं पीक विम्याचं दिलेलं आहे। तर त्याच कंपन्या आपल्याला हा पैसे आपल्या खात्यावर जमा करण्यात येते। पण ह्या कंपन्याकडून पैसे मिळण्याची वेळ हे खरीपातील सोयाबीनचे काही शेतकऱ्यांचे अग्रिमचे पैसे द्यायचे आहे, त्याच्यानंतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे आहे, त्याच्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे, त्याच्यानंतर तूर उत्पादक शेतकऱ्यांचे अद्यापही पीक विम्याचे पैसे दिलेले नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, संबंधित कृषी अधिकाऱ्यांना फोन करून आपल्या पीक विम्याचे पैसे कधीपर्यंत मिळेल याची संपूर्ण माहिती आपल्या तालुका लेवलच्या ऑफिसमधून संपूर्ण शेतकऱ्यांनी घेऊन घ्यावी, जेणेकरून कोण्याही शेतकऱ्याची दिशाभूल ही होणार नाही। कारण शेतकरी मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील विमा कंपनीवाल्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये धान, कापूस व सोयाबीनचे पैसे हे शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करण्यात येईल। तर शेतकरी मित्रांनो, माहिती कशी आवडल्यास
व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.